हॅलो, नमस्कार. आपलं स्वागत शीलाज किचनमध्ये. आणि आज आपण करणार आहोत आंबट चुक्याची भाजी. हा आंबट चुका मुंबईमध्ये, नाशिकमध्ये, पुण्यामध्ये पण मिळतो, परंतु गोव्याला याची माहिती नाही आहे. त्यामुळे मला माहीत नाही गोव्याच्या लोकांना हा प्रकार माहिती आहे की नाही भाजीचा. परंतु आज आपण त्यांना पण हे दाखवू की आंबट चुका नावाची एक पालेभाजी असते आणि त्याच्यापासून आपण खूप उत्तम अशी पातळ भाजी विथ ग्रेव्ही आपण बनवू शकतो. हा आंबट चुका आहे. किती ताजा आहे पहा, किती छान आहे, हिरवीगार पान आहे. हा आंबट चुका मी आता हा घेतलाय. ह्या जवळजवळ 1.5 जुडी आहे. ही 1.5 जुडी घेतलेली आहे आणि ती धुवून मी आता ही चिरून घेणार आहे. हा कांदा कापलेला आहे. ह्याच्यातला एवढा वापरायचा नाही आहे मला. एक 3 चमचे मी वापरणार आहे. हा लसूण आहे, ही हिरवी मिरची आहे आणि आपलं ओला नारळ मी वाटून घेतलं आहे. थोडा अर्धा वाटी ओला नारळ मी वाटून घेतलं आहे. अशी ह्याची तयारी आहे. आणखीन जे लागेल ते आपण जेव्हा बनवू तेव्हा आपण ते पहा. ही मी आंबट चुक्याची भाजी चिरून घेतली आहे. पहा कशी हिरवीगार आहे, ताजी आहे एकदम. नंतर हे हरभऱ्याची डाळ जी असते ती मी शिजवून घेतली आहे. हरभऱ्याची डाळ कुकरमध्ये. थोडे काजू घेतले वरून घालायला. थोडा कांदा, हे एवढा वापरणार नाही मी, ह्याच्यातले 3 चमचे वापरणार. ही हिरवी मिरची, लसूण आणि 1 चमचा मी डाळीचं पीठ घेतलं. 1 चमचा. हा गूळ घेतलाय. गूळ आपल्या आवडीनुसार आपण घालावा. मीठ आणि गूळ. आता आपण सुरुवात करतोय करायला. तेल घालते मी. तेल जरा थोडंसं जनरसली घातलंय मी. त्याच्यात मी थोडी लसूण टाकणार आहे. हिरवी मिरची टाकणार आहे. आणि थोडा कांदा टाकणार. 3 चमचे साधारण मी कांदा टाकलाय. हे सर्व बंदबिस्त वावर करावं. मंद गॅसवर. थोडासा पिंकिश झाला कांदा की मग त्याच्यावर मी हरभऱ्याची डाळ, थोडी पाणी न घेता डाळ टाकणार. हरभऱ्याची डाळ टाकली. आता मी त्याच्यात आंबट चुका घालणार.
लगेच शिजतो, अगदी 2 मिनिटात. थोडंसं मीठ घालते मी याच्यात, किंचित. नंतर आपण मीठ ॲड करू. आंबट चुका आता मी परतून घेते जरा. चांगला परतून घेतलाय मी. आता मी याची वाफ काढणार आहे. थोडं मी या झाकणात पाणी घेतलंय आणि ते ठेवणार आहे त्याच्यावर मंद विस्तवावर. आपल्याला चिरल्यावर ती एवढी मोठी भाजी दिसत होती, पण जेव्हा ती शिजवली तेव्हा पाक एवढी कमी झाली. आणि ही अशा प्रकारे तर शिजली आहे, अगदी 2-3 मिनिटातच ती शिजते. हां, त्यामुळे फार शिजवायची गरज नाही त्याला. आता आपण ह्याच्यात थोडं तिखट, लाल तिखट टाकणार आहोत. आपल्याला आवडीनुसार तिखट टाकता येतं. हळद टाकणार आहोत थोडी, जास्त हळद नाही, थोडी, कारण त्याचा थोडासा रंग ग्रीन असा राहिला तर जास्त चांगला दिसतो तो. आणि आपण हे आता पीठ इथे घेतलेलं आहे, डाळीचं पीठ, त्याच्यात मी हे थोडंसं पाणी डाळीचं जे आहे ते ओतणार आहे आणि ते चांगलं मिक्स करून घेणार आहे. म्हणजे ते पीठ, डाळीचं पाणी फुकट नको जायला. मग त्याचे सगळे अगदी व्यवस्थित हे मोडून घ्यायचे. नाही तर पीठ वेगळं आणि पाणी वेगळं असं ते चांगली नाही लागत भाजी. म्हणून हे व्यवस्थित असं सगळं आपण ते पिठाचे दाणे जे होते पाणी घातल्यावर ते मोडून घेतले पाण्यात. आणि मी आता हे ॲड करते याच्यात भाजीत. थोडं आपण परत एकदा मीठ घालणार आहोत, कारण मगाशी आपण अगदी कमी घातलं. चवीनुसार घालावं, आपल्याला जसं लागतं तसं. आता आपण वाटलेलं खोबरं त्याच्यात ॲड करणार आहोत. हे वाटलेलं खोबरं आहे. हे त्याच्यात ॲड करूया आपण. आपल्याला किती भाजी साधारण पातळ लागते त्यानुसार आपण पाणी ॲड
करावं, कारण आपण त्याच्यात डाळीचं पीठ घातलेलं आहे, त्यामुळे थोडंसं घट्टसर होईल ते. ही भाजी आपण भाताबरोबर, पोळीबरोबर कशी खाऊ शकतो. काही काही सूप म्हणून पितात ही भाजी. मी थोडीशी घट्टसर केली आहे. नंतर आपण थोडं याच्यात परत पाणी ऍड करू. थोडी एक उकड काढते मी. ह्याच्यात मी आता थोडा गूळ ऍड करते, कारण ही आंबट चुका म्हणजे आंबट भाजी आहे. त्याच्यात आपण थोडं गूळ घालूया. 2 चमचे मी गूळ घेते, छोटे चमचे. त्याच्यानंतर मी त्याच्यात काजू ऍड करणार आहे. आपण शेंगदाणे पण घालू शकता. काजू मी थोडेसे उकडून घेतले. त्यांना दातांचा त्रास आहे, त्यांना खाता यावेत म्हणून. थोडं पाणी ऍड करते. परत मी थोडंसं गूळ चांगला मुरावा म्हणून आणि एक वाफ काढणार आहे भाजीत. आणि नंतर तेलाची, लसूण आणि हिंग घालून चरचरीत फोडणी करायची याची. या भाजीला अगदी चरचरीत, म्हणजे चांगलं तेल गरम करा, त्याच्यात हिंग घाला आणि लसूण घाला आणि मग त्याला फोडणी द्या. अप्रतिम भाजी होते. तेल घालते मी. एक 3 चमचे तेल घातले मी. गरम करायला ठेवले. हिंग घालणार आहे. एक चमचाभर हिंग घातला. आता ही जी लसूण आहे ती मी टाकणार आहे.
लसणीच्या फोडणीचा खूप छान वास येतोय लसणीचा. आता मी हे त्या भाजीत ओतणार आहे. ही भाजी तयार झाली. आता ही भाजी खाऊन पाहते मी कशी झाली. गरम आहे खूप भाजी. अप्रतिम मस्त झाली. ह्याच्यात तुम्हाला गोड हवं असेल थोडा स्वाद तर आणि गूळ ॲड करू शकता तुम्ही. छान झाली भाजी.